देवदर्शनाला. सो पहिले एक सटवाई म्हणून आहे, तिथं आपण दर्शन केलं आणि आता चाललोय जोगाई म्हणजे योगेश्वरी देवी, अंबाजोगाईची जी आहे ना देवी आहे योगेश्वरी, तो त्या देवीला आपण चाललोय. आता चाललोय आपण. माझ्या पण पाय चप्पल आहे, कसं काढून ठेवायची मग काय तर जोगेश्वरी देवीला चाललोय. हे नवीन आहे पण चप्पल नाही काढायची म्हणजे मंदिरात जातो. नाही खरंच आहे ते, खरंच आहे हे. आता तर नाही, जुन्या काळापासून आहे. हा हा म्हणलं ना आपण चप्पल घालून चाललेलो, पण नंतर आपल्याला बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर चप्पल काढायला लावली. आधी अलाउड होतं असं मोठी आई म्हणली. हा असं मोठी आई म्हणली की आधी अलाउड होतं चप्पल घालून जाणं, पण आपल्याला योगेश्वरी मंदिरामध्ये चप्पल बाहेर काढायला लावली, थोडंसं आतमध्ये आल्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेर, असा विषय. पण दर्शन चांगलं झालं, खूप मस्त. आणि ही मोठी आहे आमची, मोठी आहे म्हणजे मोठी चुलती. आणि भैया संदीप भैया म्हणजे आमच्या 7 भावांमध्ये कितवा नंबर आहे तुझा? चौथा नंबर आहे. तर तो आलाय लेजंड ड्रायव्हर, बाकी काय विषय नाही. फक्त आमचा श्रीकांत घरी राहिला, बाकी काय विषय. पण आता काय करणार ना, आपल्या गाडीत जागा नाही ना त्यामुळं, पण इट्स ओके, श्रीकांत विल मॅनेज. जोगेश्वरीचं दर्शन घेऊन आपण निघालोय मुकुंदराज. तर मुकुंदराज मला पण काय एक्झॅक्ट माहीत नाही, आमच्या भैयाला पण काय माहीत नाही, पण बघत ना की काय आहे मुकुंदराज. मुकुंदराज कविश्री मुकुंदराज या ठिकाणी. आणि या ठिकाणी ना भरपूर असे काय म्हणतात पर्यटन, आज पर्यटन स्थळ म्हणून पण भरपूर जण येतात. जाऊया. कुठं म्हणजे मोठी आई आहे ना, तिच्या लग्नात आली होती, तिच्या लग्नानंतर आता आली मोठी आई. म्हणजे सांगते दगडाच्या पायरी होता म्हणजे त्यानंतर मला त्यानंतर मला आलीच नाही म्हणे. नसेल आली. भैया म्हणला आणि मोठी आई म्हणली की हे पोहे जगात भारी आहे, म्हणजे नाही का खूप मस्त पोहे आहेत. बघा इथं दुकान ॲक्च्युली इथं आहे ना, ते पोहे म्हटलं ना सचिन पोहेवाले म्हणून फेमस आहे खूप. सचिन पोहे नाव लक्षात ठेवा, मस्त पोहे भेटतात, एक नंबर कडक पोहे, सगळ्यांना आवडले. दही टाकून ना, दही मला नाही आवडत नाही. नाही परियोजनात सरळच रस्ता आहे, सरळ रस्ता आहे. बरं मला सांग मोठी आई, ऍक्च्युली काय झाला विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो, की हे नाही का चहावरनं विषय निघाला की चहाचा विषय काय होता. ठीक आहे, लहानपणी पण जायचो ना मी, म्हणजे यायचो गावाला बरोबर. तर मोठी आई चहा मला कसं पाजायचे का तुम्ही? कसं पाजायचे गिलास इतका जरी कमी असला तर तू बरंच म्हणायचं. हा, आणि तो गुळचा चहा बरं का, तेव्हा मला कळत नव्हतं, अख्खा पाण्याचा चहा होतो मला. फोडलेला नाही, अख्खा दे म्हणायचं. चहा चपाती. आणि जर तो चहा म्हणजे कमी असेल ना त्या ग्लासच्या, तर पाणी टाकायचे, पाणी टाकून मला द्यायचे मोठा ग्लास आणि पी म्हणायचे. मग आता तू जसं करत हे अशी स्कॅम करायचे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आपलं असं युनिक होतं, बाकी काय. पण अजून पण चहा चपाती कंटिन्यू आहे, पण आता जशी चव कळते ना तर नाही का म्हणजे चांगलाच पाहिजे चहा. तर तसं आमच्या घरच्यात कुणालाच असं म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये नाही का लेडीज लोकांना आहे ना चहा बनवता येत नाही, ते तर जग जाईल. तर तुम्हालाही सांगितलेलं आहे, ते तुम्हालाही सांगितलं. हा, हिला पण नाही येत. आता तिथं चांगलं झाला म्हणजे नाही विचार तिला चहा चांगला बनवतो. चहा येत नाही, पण तू यू शुड इम्प्रूव्ह युअर टी. हा बरोबर की नाही.
मित्रांनो इथे ना चालता चालताय ना एक हे लागली आपली आमची बेट लागली की आपला जो एक कप असतो ठीक आहे आपल्या जो गावामध्ये भेटतो ठीक आहे गावामध्ये सगळीकडे असतो बरोबर तो काचेचा ग्लास आहे तर त्याच्यामध्ये किती ग्राम म्हणजे सॉरी किती मिली किती तेच मिली चहा बसतो ह्याच्यावरती ठीक आहे तर ओंकारचं म्हणणं आहे की 30 ते 35 ml आणि माझं म्हणणं आहे की 100 ml बसतो त्या एका कपाच्या आणि माझं एकदम डॅम शुअर आहे की 100च्या वरच जात असणार आहे पण लेट सी आणि हा आहे ना हे आपण एका फ्लॅट वरती लावलेलं आहे काय भाई जिंकलो रे तू किती बोललेला आहे 100 ml बोलले कॉन्फिडन्स असेल ना त्यावेळेस बोलतो असं ओके हो ते पण पंढरपूरला निघते ना वैजनाथ मंदिरात आलो आता आपण दर्शन करू नुसते देव करायचे परत एकदा 5 दिवसांमध्ये परत एकदा वन्स मोर म्हणजे सेकंड टाइम आपलं दर्शन झालंय परळी वैजनाथचं पण ह्यावेळेस वैशाली थोडी आल्यापासून कृष्णेश्वर इकडे गणपतीश्वर रामेश्वर नागेश्वर मस्तपैकी ना परळी वैजनाथचं दर्शन करून झाल्यानंतर आपण आलोय ब्रह्मनाथ जे की आहे ना गंगाखेड रोडनी पुढे आल्यानंतर पाथर्णी नाही रे पोखरणीच्या इथं येते आमचं कुलदैवत आहे इटली गाव नाही खरंच इटली आहे UK सारखं दाखवतो नको रोडचा विषय सोडा परळी लातूर अंबाजोगाई आमचं गाव आणि आमच्या गावातल्या शेतातलं जे हे होतं रस्ता त्याच्यापेक्षा पत्तर रस्ता होता म्हणजे तो तर एकदम बाप होता रस्ता त्याच्या एकदम ऑपोजिट रस्ता होता चला त्या गाड्यात जाऊ दर्शन करून घ्या पहिलं ना इथं आतमध्ये जायचंय तिथून आतमध्ये जायचं नाही पुढे आतमध्ये नाही जायचं प्रत्येक आपण देवदर्शन करा तिथे ही सुपारी ठेवायची ऍक्च्युली मी सांगायचं विसरलो हे जे ब्रह्मनाथ आहे ना ते आपल्या गावापासून किती 75-90 किलोमीटर भैया 75 किलोमीटर आहे इथपर्यंत आपण येतो आणि आता जाताना म्हणजे ऍक्च्युली येताना लय बेकार रस्ता होता तर भैया म्हणतोय की चांगल्या रस्त्याने जाऊयात आपण आणि गंगाखेड रोडने जाऊयात लेट्स सी त्या रोडने जाऊयात आणि जवळपास एकच राहिले पूस जे की गावापासून आपल्या 6 किलोमीटर अलीकडे आहे तिथं आपल्याला जायचंय दर्शनाला तिथं काय देवी आहे तिथं जायचं आपल्याला मित्रांनो आता आहे ना गंगाखेड परळी रोडवरती आहे ना एक आपलं हे हॉटेल आहे काहीतरीच नाव आहे तुम्हाला नाव सांगतो तिथं आपण थोडंसं जेवायला थांबलो कारण की घरी गेल्यानंतर सत्तारांची महापूजा आहे लगेचच सो आणि अजून पोचायला 1 तास लागणार आहे हॉटेल शिवाय म्हणून फॅमिली रेस्टॉरंट मला माहीत नाही जेवण कसं काय कारण की इकडं हॉटेलमध्ये खाणं म्हणजे आय डोंट नो सो लेट्स सी बघूयात काय कसं खाणं भेटतं आपल्याला आणि मग जाऊयात सत्यनारायण महापूजाचा तेच कॉल आलेला मला दादा लगेच की सत्यनारायण महापूजा लगेच ठेवलेली आहे आपण दादा म्हणे ठीक आहे असं जेवण करून घ्या एक नंबर मस्त आहे जेवण होतं 1 नंबर भारी येत असेल तर गंगाखेड परळी रोडला आहे हॉटेल शिवाय प्युअर व्हेज मस्त आहे कडक आहे आता जावेत वर्धापूरचं इथं पुसाच्या इथं मी खायचे काम करतो हां चांगले असतात बाकी काय नाही मस्त आता जस्ट मी झोपलो होतो अर्धा तास मजा आली झोपेत नाही का 1 नंबर मध्ये अर्धा तास मस्त ते पण सांगायचं ना ब्लॉग मध्ये मी हे विसरतोय ऍक्च्युली ना हे बघा ही कट्यार ही टोपी सारखं विसरतोय आणि ते ठेवलेलं हे सारखं पडायला लागलं चहा आईला करवलं त्यासाठीच असतात बाकी विषय नाही ए नीट लाव अरे कसला करवलाय हा काय बोलाव आता
हाँ आप भी कैसा एक नंबर ठीक. या ठिकाणी आपलं जर गावापासून 6 किलोमीटर अलीकडे पद्मावती मंदिर आहे. तिथं आलं पद्मावती देवीचं मंदिर. कोण जाऊ तेच खरा आधी कुठं हां काय म्हणलं. फायनली आजच्या दिवसभराचे सगळे दर्शन झाले. आता डायरेक्ट निघूयात घरी. मला एक सांगायचं होतं मला विसरलो ॲक्च्युली. जे आपलं परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे ना तिथं जवळपास म्हणजे सगळ्या मी आतापर्यंत बघितले 5 ते 6 आहे ना छोटे छोटे असे आहे ना छोटं असं हे करून ठेवले चौकोनी नाही का मंदिरासारखं. आणि तिथं आहे ना कृष्णेश्वर दिसले, रामेश्वर दिसले आणि त्र्यंबकेश्वर दिसले. सो असे मे बी आहे ना 12 ज्योतिर्लिंग असण्याची शक्यता आहे. आय एम नॉट शुअर तेवढे दिसले जातात म्हणून मी तेवढे सांगितले तुम्हाला पण माहीत नाही. सो ठीक आहे असो एवढंच आहे. निघतो डायरेक्ट घरी. अरे थांब बाप नुकतंच घरी आलो आणि नाही का श्रीकांत फक्त घरी होता ना. सो म्हणजे दर्शन वगैरे सगळं झालं. घरी आलो थोडा मूड डाऊन होता. श्रीकांतने जे हसवलं आहे का श्रीकांतचे अख्खे कारनामे ना समोर आलेत. ते सांगायचे कारण आम्ही नंतर डिस्कस करू डिसाईड करू. पण भारी एक नंबर मजा आणि मूड फ्रेश झाला पक्क्याने. माझ्या श्रीकांत मजा आली ना. आली घरी बसून मी आले. काय केलं इकडे तर आधीच आली. घरी काय केलं तू. पिक्चर बघितलं कुठला ग्रँड इथं होतं का. हां इथंच वा वा जेवण की नाश्ता जेवलो सगळं चाललं ना. हां पाहुणचारात कमी नाही पडणार एवढं तो विषय. जेवलो विचार की तू इफ यू नो पाहुणचारात अजिबात कमी पडणार नाही. इकडून काढ ना जरा. बरोबर आहे खरंच बरोबर आहे. वडापाव त्याचं नाव काय वडापाव शुभम ज्योतिराम. भारी वडापाव आहे एक नंबर मस्त आहे. बस थँक्यू. डेंजर पाऊस आलाय भाई. सकाळपासून वारं वावटळ चालू होतं आणि आत्ता जोरात पाऊस आलाय. इथं झोपलं खाली वाटल्यावर लय बेकार पाऊस लय बेकार. तुम्हाला दिसत नाहीये जाणवणार पण नसेल पण बेकार पाऊस आलाय खूप बेकार. शुलिंगमध्ये आहे ना आज ब्लॉग केलाच नाही. सकाळपासून केलेलं नाहीये म्हणलं आज नाही का टाइमच नाही भेटला. आणि कंटाळवाण वाटत होतं. हे मोठा म्हणला ना मी असा मोठा कसा ना म्हणणार. आमच्या मोठ्या मामा सचिन लय नाव मोठे आहेत. लय मोठं नाव. चहा पे झालं सकाळपासून तलब झालेली म्हणून म्हणलं चहा प्या. कारण आता उरलंय उद्या सकाळी निघायचं आता. आज बेबी आहे ना शाळेकडं जायचं राहिलं आहे आपलं आणि ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. सो लेट्स सी टाईम भेटला तिकडं जाऊन तुम्हाला दाखवायचं आमची शाळा आणि माळाकडं काय असतं त्या. इथल्या चहाची तलप आपलं वेगळी लय वेगळी बेकार वेगळी आहे. कारण हे ना लिटरली काल पण चहाची तलप लागली. काल संध्याकाळी 4 चहा पिलेला आपण करेक्ट. आता आपण आलोय तर चहा पिलेली. इथल्या चहाची जी मजा आहे ना ती काय माहिती का. इथल्या दुधामध्ये ना पाणी नसतं बिलकुल. त्याची चर्चा चालली आणि चहा पत्ती जी आहे ती वेगळी आहे. होय
त्याच्यामध्ये थोडं पण दूध म्हणजे दुधात पाणी टाकत नाही ना? एक पण थेंब दुधात पाणी नसतं गावातलं. त्याच्यामुळे चहा जे चांगला होतो. शेतातून आले ते डायरेक्ट चहाला. म्हणजे जे आपल्या काय म्हणतात त्याला जे म्हशी आपलं वगैरे, कॅन मध्ये काढले दूध हा. ते डायरेक्ट चहा बनवत होतं. एक नंबर पण. त्यामुळे चहा आहे ना सुपर होतो सुपर. आणि ती समजा इथली जी चहा पत्ती आपण ती घरी घरी नेली तसा चहा बनणं मुश्किल. 100-150 लिटर दूध जातं. 100-150 लिटर दूध जाते एकाच टपरी मागं. बाकीच्या टपरी पण आहेत चहा पण तेवढंच नाही देणार. बापेक्षा. एवढं सिटीत जात नाही एखाद्या हॉटेलकडे. आणि मेन आणि विशेष म्हणजे ना आमच्यासाठी चहा 5 रुपयाला आहे. अरे 5 रुपयाला चहा बाहेर भेटतो आपल्या इथं. हा 12-15 एका ठिकाणी जातं 100 रुपयाला चहा आहे. तिथं आपल्याला आहे ना जाऊन स्वतः चहा बनवलं लागतं ते करायला लागतं. 100 रुपयाला चहा आणल्याला आहे ना गुळचट चहा पण चहा येत नाही. रेल्वे स्टेशन सांगायचं. रेल्वे स्टेशन पेक्षा पण बघतो होता ही चहाची कहाणी. माझ्या मागं बघतोय ना पूर्ण त्याचा तो सिटिंग एरिया आहे. म्हणजे तो आत्ता हलवलाय कारण की पाऊस पडतोय जोरात. त्यामुळे चहाला फुलीत जातं भाई. मी तर म्हणतो कधी जर चहाची उक्याली पुण्याला तरी चहा पिण्यासाठी बघतो इकडे. एवढा भारी चहा. त्या मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं ना की आपण ना शाळेकडे जायचं आपल्याला जर चान्स भेटला तर आपण जाणार आहे. आणि ते तिकडेच आलेलो आहे आपण. ही एक अंगणवाडीचा एरिया आहे आणि पलीकडे आहे ना नाही म्हणलं तरी प्रायमरी स्कूल म्हणतो आपण ते वाले पूर्ण शाळा दाखवतो. ही ना माती होती आणि आम्ही जर पलीकडे समजा काय लग्न कार्य वगैरे असतात ना ती इथं असली ना की मग आपण तिकडे खेळायचं वाटतं ना. हे प्रिन्सिपल. हा हे प्रिन्सिपल हे सेम ऑफिस आहे बरं ना. हे प्रिन्सिपल ऑफिसच आहे पण ह्याचे ना भरपूर सुधारणा झालेली आहे. आणि हे जे दिसते पलीकडे पहिलीचा वर्ग. हावाला नाही इथून जायला रस्ता होता पलीकडं ते संडास आहे रे. आणि तिथं एक हे होता. इथे एक हापसा होता तिथे एक हापसा होता. पहिलीचा वर्ग हे. हा पलीकडे एक हापसा होता. पंकज आपण एखादी गोष्ट सोडली ना तरच तिकडे सुधारणा होती रे. हा तेवढं आहे. पण विचार कर ना 10 वर्षानंतर आले आपण हा ते आहे ना. त्या आणि इथं खेळ इथं बरंच आठवण येत रे. ही तेव्हाचीच बिल्डिंग आहे. कलर फक्त मारलेला आहे आणि हे चेंज केलेले आहे त्यांनी. आणि हे पलीकडे केलं. पहिले आधी नव्हतं सुलभ शौचालय पलीकडे ना. पलीकडच्या ग्राउंड मध्ये ना इकडे होतं ते दाखवतो आपण. पण हे बरेच झालं ते तोडलंय ना. आपण बघून जाऊ ना आपण जाऊन बघू ना आपण. आता पलीकडल्या साईडला नाही बनवलं. हे माझी पुढे भारी दिसली असेल. हे जे ना ऑफिस हा. हे बंद असलं ना तेवढ्या मारून आतमध्ये जावा टाइमपास करा हे सगळं आपण करायचं. पण झाडावर चढ इकडे ह्याच्यावर चढ मजले मजा यायची. पण आमचा तरी ना आमचा गोट्या नाही आहे इथं. गोट्या असताना तर अजून मजा आली असते. आपली इंदिरा वगैरे असते ना अजून लय मजा आली असते. होय भैया मजा आली असती ना. पण बस पोर आली ते पण ते काय म्हणते नॉस्टॅल्जिया जो असतो ना तो वाला झाला नाही का खूप वर्षांनी. जेव्हा झाडं लावली गेली नंतर इथं झाड हे होतं ना फक्त का नव्हतंच. झाड म्हणजे झाड एक पण नव्हतं त्यांनी लावलं नव्हतं. तेव्हा कुठं तेव्हा आधी नव्हतं काय हे गट्टू सुद्धा नव्हते. माती होती पूर्ण माती होती. पण हे बिल्डिंग पण ह्या मागचे चेंज झाल्यात ना म्हणजे ही नाही फक्त हे अपडेट झाली एवढं. हे दोन. हा हे दोन हे पान हे स्टेज हे इकडे पण एक नंबर वाटते. खूप भारी वाटते. पलीकडे जाऊ पलीकडच्या स्टोऱ्या सांगू तुम्हाला. अंगणवाडीला इथं गेट लावलेलं आहे तर आपण ना गेट वरनं आलो. दुसरं ऑप्शन नाही कारण की आपल्याला दाखवायचं तर म्हणून बाकी काही नाही. पण ते गेट जरा नीट लावा असं माझं म्हणणं आहे. जर गावात नंतर बघितलं तर प्रॉपर लावा. हे असं काय लावलंय. तू नीट चढ बंद कर आता. फिटनेस दाखव. नाही फिटनेस दाखव तुझी. राजी आता वरी चढल्यावर काय म्हण आता मी तुम्हाला 5वी ते 10वी दाखवतो. 5वी ते 10वी. नाही हे बघ आपली शाळा इथं झालेली नाहीये पण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाळ्यात इथं खेळायला यायचं. आपले हे चुलत भाऊ वगैरे असायचे ना म्हणून. आणि लिटरली ना 1-1.5 महिन्याचो किंवा 2 महिन्याचो काळा पडून जायचो. आणि इथलं पाणी मला नाही सूट नव्हतं. असे लाल लाल रॅशेस यायचे. मामाची कोणती पोर होती. मी नाही का तो भारी करता तू कुठे खेळायचा शिकायला इथंच होता ना तो. शिकायला येतं ते सांगू ना आपण.
खेळायला नव्हता त्याच्यासोबत पण शिकायला तर इथंच होता. नीट उतर मारू का? मग उडीत सोपं जाईल ना तर पॅन्ट बिन फाटल. पॅड फाटल्यावर तुझीच पंचायत होईल मागून. नाही तो शाळा आहे तो कट करील तेवढा. तो मामाचा मुलगा मग सांगितलं तुम्हाला तो आला. आणि हे जे बाकीचे पोर आहेत ना आपले हे सगळे इथं शिकलेले आहेत. मी नाही बरं का मी नाही पकडे मा केंद्रीय विद्यालय जिंदाबाद. हा तुम्हाला सांगतो आता इकडची तारा तुम्हाला ना आता इकडची तारा सांगतो. एक काम करते इथं काही हे दिसते का हे मेडिकल होतं. याचा काय विषय झाला होतं आता आहे का काय झालं डॉक्टर पळून गेला तेव्हाची गोष्ट. मेडिकल होतं पण येतं मस्त चालायचं एकच होतं मेडिकल. आणि हा सगळ्यात मोठी गोष्ट ते पलीकडं आणि हे 2 झाड होते ना भैया. 2 दोन वडाची नाही तेच वाडाची झाडं 2 होती का 3 होती. 1 2 आणि इकडे होतं 3. अशी वाडाची झाडं ना 3 होती. पूर्ण शाळा अशी जवळपास हे केली अशी हे झालेली. आणि तिथं कुठला गेम खेळायचे तो कुठला सूरपारंब्या भैया सूरपारंब्या खेळायचे ना. सूरपारंब्या खेळायचे. तुम्हाला मला नंतर सांगा तुम्हाला सूरपारंब्या गेम काय होतं जाणून घ्यायचं असेल तर. नसं जाणून घ्यायचं सोडून लिटरली ना आधी खूप मोठा एरिया वाटायचा आणि इथं पण आम्ही क्रिकेट खेळायचो. वडाच्या झाडाखाली सूरपारंब्या वगैरे. आणि हे मेन ऑफिस आहे इथं कार्यालयाने प्रयोगशाळा आहे. पण लिटरली सांगतो नको कांड नको सांगायला सगळ्यांना कळत काय करायचं. फेमस आहे नाही भक्ती शक्ती. काय होतं ना हे जे दिसतंय ना हे डोअर्स वगैरे ते आधी प्रॉपर नव्हते आता प्रॉपर लावले. आधी कसं आपलं वरती एका ताळ लावलं दरवाजा लावले ते खालून सापटी हे ते असं चालायचं. आणि खिडकी बिडकी पण व्यवस्थित नव्हती तर ते बॉल बिल जायचं ना ते तिकडून जायचे मध्ये बाकी. पण तो विषय इट्स ओके दॅट तेव्हाची गोष्ट आहे चालायचं. पण आता ओके. आणि हे जे दिसते ही बिल्डिंग सेम तेव्हाची तशीच आहे. फक्त हा वटा आहे ना थोडा खाली होता समोर आलाय जो काय थोडासा असा वर होता. पण ते मुरुम टाकून आहे ना थोडासा झाला चिकल होता. पण हे वडाचं झाड खूप 100 वर्षापूर्वी शोध मजा वाटायची. सूरपारंब्या परत लपाछपी असते ना तर लपाछपी पण खेळायचो. ए भैया लपाछपीला इकडे काय म्हणतात लपाछपीला लपना पाणी. लपाछपीला लपना पाणी म्हणतात लिमलेट. आणि प्लस हे आपण काय म्हणतो हे ना दगड आहे ना आपण पुण्याकडे किंवा बाकी काय म्हणतो दगडला दगड म्हणतो बरोबर. तिकडे इकडे ना धोंडा म्हणतो बरोबर भैया. आणि काठी असते ना काठी त्याला टिपूर. आणि हा थांब इकडे 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 हा. आणि ना तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो एक वाटी बाहेर इकडे इकडे. मजेशीर गोष्ट म्हणजे काय माहिती का जर आम्ही कुठं बाहेर फिरायला म्हणजे खेळायला वगैरे गेलो ना जर म्हणजे संडासला वगैरे लागतं बरोबर तर त्यावेळेस ना म्हणजे असं हे नव्हतं की नाही का वाचन नाही हे ते नाही जायचं संडासला आणि गपचूप संडास करायची बाहेर कुठं शेतामध्ये वगैरे आणि धोंड्याचा उपयोग करायचा. तर समजून जावा की पाणी नसायचं किंवा बाहेर त्यावेळेस खूपच दुष्काळ रस्ता असं वाटायचं. तर ते आम्ही बाहेर गेलो ना दुसरं काय सोय नाही आहे. आणि आलीच काय करणार ना धोंड्यात यूज करायचं. कॅक्टस घ्यायचा ना कॅक्टस नाही रे. हा आता आपण या पलीकडे हे 5वी ते 10वी बरोबर. हे शाळा आहे फक्त बिल्डिंग नवीन आधी 5वी 10वी होतं ना तेवढं नवीन इमारत दाखवतो. मस्त हे भुयार आपलं फेमस भुयार वर चढायला. याच्या पलीकडे नवीन इमारत. हे फेमस भुयार आहे हे. आणि हे ह्याच्या इथून आपण जायचं. हे पण भारी वाटत त्यावेळेस. तिथं वरी लंपवायला आहे तिथं व्यायाम करायचा. एवढं वर लावून घेतलं का पाईप येतो. नाही ना पाईप आहे ना हो पाईप आहे ना हा कसला पाणी डेप्स मारायचे असला मारा. हा एवढं वर हा लय वरती येतो लय वर रे. लाईनचा सप्लाय आहे इकडला इकडे. मग ते मला काही तेच ना डिप्सला एवढं वरती मानल्या. सायरस मध्ये बोल आहे. सायरस मध्ये बोल पण ती मोठी होती ही बारकी. ही आहे आपलं प्लेग्राउंड. आणि ही नवीन बिल्डिंग झालेली आहे. हे सगळं नवीन झालेलं आहे. इकडं काहीच नव्हतं काहीच नव्हतं. मजा येते. हे पण त्यावेळेस तेव्हा होतं ना होतं ना हे तेव्हा. पंकज पोल डान्स कर ना.
पोल डान्स नाही रे, इथं आम्ही क्रिकेट हे करायचो. व्हॉलीबॉल. तुला काय होते तर कर ना डान्स. व्हॉलीबॉल आहे. स्टंप बनवायचो ना, असं खेळल्यावर. तिकडं असं खेळायचं असेल तिकडच्या तर बाजूला. तिकडं किंवा तिकडे खेळायचं तिकडून. युजली इथून मला आठवतं इथून आठवतं. हे नव्हतं पण इथून काय इकडे स्टंप बांधायचो आणि जर पलीकडे दिसतं रस्त्याच्या इथं ते नव्हतं आधी. आणि झाडं पण एकच होतं वाटतं का झाडं काढली, झाडं काढली वाटतं तिथली. पण जुन्या आठवणी आहे ना ताज्या झाल्या, त्यामुळे म्हणलं की शाळेकडे जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट राहिला आपला तो जो की माळाकडचा. तो तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळी तुम्हाला दिसला तर ठीक, पण तुम्हाला तिथे माळाकडे घेऊन जायला पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट आहे, प्लेस आहे. तिथं आम्ही 10 वर्षापूर्वी जायचो म्हणजे जायचो, त्याशिवाय आमचा दिवस सफल होत नव्हता. बरोबर ना? बरोबर बरोबर. चांगलं मस्त भारी वाटलं. गावात येऊन ना सफल झालं. आता आपलं सगळं लग्न वगैरे झालेलं. तुम्हाला मला सांगितलं की आपण उद्या निघणार. सो दिस इज द लास्ट थिंग होती. प्लेस पार झाला. आपलं फलाट झालं, उमाट झालं. बरं, फलाट म्हणून सांगितलं का आपण? फलाट म्हणजे आपण जिथं राहतो ते, उमाट म्हणजे आपला गुट राहतो तिथं, ते दॅट इज द उमाट आणि फलाट. बाकी मंदिरं वगैरे तुम्हाला दाखवली जे की मी जायचो. मग शेवटचे एक प्लेसेस राहिले जे की तिथं आपण जाणार आहे संध्याकाळी. हे ना ठीक आहे. असो चला मित्रांनो, भावी भविष्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि आपल्या गावचं जरा नाव रोशन करा. हा प्रत्येकाच्या फोन मध्ये टाकून तरी दे रे एखादा. नाही ते करतील, शोधतील, बघतो. येऊ का? चला ए बाहेर तर जायचं ना तिकडं आपल्याला. मोगल्या मित्रांनो, तुम्हाला आहे ना आपला गोट्या आला, सॉरी अमर आला, अमर, ठीक आहे. आणि आहे ना फेमस गोष्ट दाखवायची राहिली. बाकी शाळा तर बघितली बरोबर. फेमस गोष्ट दाखवतो. फेमस गोष्ट म्हणजे ती दाखवतो. ए गोट्या, अरे यार मला कशाला बोलवलं? .5 एक ऍक्च्युली ही ती फेमस गोष्ट आहे. आम्ही आहे ना इकडे हे करायचो, क्रिकेट वगैरे खेळायचो ना, तर इथं पाणी असायचं आणि याला हातून असं हे करायचं. आता पाणी मे बी नाही ना आता हापसून बघ ना आलं तरी. पाणी वगैरे नाही गेला दांडा. अरे हा खूप जुनं आहे, त्यावेळेस आहे. पण 10 वर्षापूर्वी पाणी होतं. आता पाणी कधी गेलं आपल्याला माहिती आहे. कधी गेलं काय संपलं बरोबर. पण लिटरली सांगतो, आपलं जे घर आहे उमाटावरती म्हणजे तिथं आपला गुटू राहतो, तिथं पाणी पोरांनी नेलं. तिथं नाही म्हणजे अख्ख्या गावामध्ये आहे ना. आणि आपला आड, आता आपण तिकडे जाणार आहे आडाकडे. त्या आड म्हणजे विहीर आड, हा कवटीचा आड जाणार आहे आपण. पण याची आठवणी खूप आहे. आणि तिथलं पाणी आहे ना एक नंबर लागायचं त्यावेळेस. म्हणजे किती उन्हाळा असो किती काय असं, पण थंड पाणी लागायचं प्यायला, जाम भारी वाटायचं. बरं, असो आडाकडे जाऊयात आपण. लिटरली मी काय म्हणतोय, त्यावेळेस ना म्हणजे एवढा दुष्काळ होता तेवढा की लोक खूप लांबून पाणी म्हणजे पाणी आणायचे, खूप लांबून आणायचे. तर आता गोट्या कुठं राहतो म्हणजे आपलं त्यावेळेस वाडा होता ना त्यावेळेस, बरोबर. तर तो विषय होता. 2-3 किलोमीटर सहज असेल नाही का त्यावेळेस? 2 किलोमीटर कमीत कमी तरी. ॲटला सायकल असते ना आपली, तर त्याला पुढं अडकून त्याला आड हे करून नाही का घागरीला त्याला हे करून इकडं 2 मागं 2 लावून ते आणायचे. म्हणजे खूप ते कष्ट होते. पण इथं पण लाईन लागायची, त्यावर ते हातून बिकून आणायचं. एवढी मोठी अशी लाईन लागायची. इथं आडावरती आणि स्टँडवरती अशी 3 ठिकाणं होते, ते तिथून पाणी आणायचे त्यावेळेस, ठीक आहे. आता थोडंसं सुधारलं आहे. सो पाण्याची पिण्याची म्हणा किंवा ह्याचं म्हणा ते थोडंसं जरा कमी झालं आहे. सो मच बेटर. आडाकडे जाऊ, आडाकडे. पंचायतचं सीट वाटतं ना, पंचायत आपली पंचायत मध्ये ना गाडी विकायचा. एका गाडी आपण चाललो तिघं गावाकडे चालतो. गावाकडे दाखवतो तू मोठ्या. हा रस्ता चांगला होता आधी रस्ता, आताच का खराब झाला. पाणी चिखल आणि पाणी. अरे पावसाळ्यात पाणी होणार, पण ते चिखल किती आहे, चिखलामुळे ना टायर हे होतात. जाऊ द्या, मरू द्या. आडं दाखवतो तुम्हाला, मेन स्पॉट दाखवतो. आणि नेक्स्ट टाइम परत कधी आलो ना तुम्हाला भारी नंतर अजून काही स्पॉट दाखवेल. बट कव्हर करायचा प्रयत्न करतो मी, कारण की उद्या खरंच निघायचं मला. पाणी दिसते का तुम्हाला? हा आपला आड होता, आड. जे की इथून आहे ना, इथून असं ओढून आहे ना घागरी बिरी काढायचं ना. ह्या आडावरती पण आहे ना खूप गर्दी असायची मोठी. आणि इथूनच आहे ना काढायचं.
कष्ट करायचे हे लागायचं. आणि लिटरली अशी परिस्थिती आलेली की ह्या आडामध्ये म्हणजे विहिरीमध्ये आहे ना टँकर आणून टाकायला लागले होते. का माहिती का? कारण की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये वगैरे टाकतात. हे मग गोट्या अजून पण टाकतात का पाणी? नाही ना, आता नाही टाकत. असं झालं म्हणजे दूर झाले, पाण्याचं संकट दूर झालं असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, असो. जाताना तुम्हाला एक स्टँड दाखवतो आता, झलक फक्त. आणि याच्या खूप आठवणी आहेत. खूप घाईमध्ये होते सगळं, पण गॅस समजून आता. आणि ह्या गल्लीवरच्या तर खूप साऱ्या आठवणी आहेत, त्यानंतर दाखवा सांगायला. आता इथं पण आहे ना भरपूर सारा असा म्हणजे मोकळा एरिया होता, पण आता तो पूर्णपणे भरून गेलेला आहे. मेमरी हॅलो इकडे घे, राईट लेफ्टला राईटला. हो दादानी पहिल्या जोरात अशी म्हणजे पहिल्यांदा गाडी अशी घातली. नाही पाण्यात वर्षी झुपक्यात. दादा काय ब्रेक मारा ना बाबा. माहिती त्याने ट्रक ते दादा काय ब्रेक मारणार, टर्न मारतोय. स्कूटी मारल्या चिकचिक नाही आपल्याला आवडत नाही बरं का. स्कूटीवर भरोसा नसतो. स्लिप मारते गाडी. हा स्लिप मारते अजिबात भरोसा. ए अरे माळावर राहिले, पटकन घे. वांदर होतं माळावर. हे फक्त ब्लास्ट शॉट. टाकी आहे का? टाकी दिसते का तुम्हाला? आता ऍक्च्युली ना मित्रांनो तुम्हाला आहे ना म्हणलं ना मग असे की तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली बरोबर, की जिथे आहे ना सुरुवात होत नव्हती दिवसाची. का माहिती का? माळ्यावरती आपण येतो हागायला म्हणजे डबा टाकायला, आणि ते पण आहे ना टंबरल घेऊन येतो, बाटली घेऊन येतो. आणि विषय तसा होता कारण की आत्ता सगळ्यांच्या घरी म्हणजे हागणदारी मुक्त गाव जे असतं ना ते झालेलं आहे राईट. सो सगळ्यांच्या घरोघरी आता वॉशरूम्स वगैरे आहेत राईट. पण हा जो माळ दिसतो त्याला पूर्ण माळ म्हणायची. आणि झाडं झुडपी खूप होते आधी, आता ते कमी झालं म्हणजे भरपूर कमी झालं. लोक शेती करायला लागले ना. हा ते टाकी आहे ना, त्या टाकीच्या वरती बरेच कांडबेंड केलेले ते. त्यावेळेस पोरं यायचे आणि डबा घेऊन लिटरली ना बसायचे खाली, सगळे असे मिळून बसायचे सगळे. म्हणलं मजा यायची त्यावेळी. ती डबा टाकण्याची वेळ म्हणजे मजा ती वेगळीच आहे. मला ॲक्च्युली शेकांना ओंकारला ना ती मजा द्यायची होती की बाबा आपण कसं डबे घेऊन जातो ना तसं माळव जायचं. पण आज पण जातात काही लोक आहे ना, जातात थोडेफार, जास्त नाही पण थोडेफार जातात. ज्यांना होत नाही त्यांना ते जातात. एवढं 360 डिग्री व्हेंटिलेशन घेतलं ना गार्टन बाई खाली सगळं. गार्डन नाही आपल्या मजाची. म्हणलं थोडा पावसाळ्यात तर बेकार, पायांची पण वाट लागायची की आखरी हे भरायचं. आणि घर त्यांचे छोटे होते. आता मी जे बघितलं आपल्या गावाची प्रगती झाली ती खूप मोठी प्रगती झाली. म्हणजे घरं झाली सगळ्यांच्या बरोबर. आता जवळपास शेती करतायत, म्हणजे पाणी व्यवस्थित असल्यामुळे ना मे बी शेती करतायत चांगली. सो उत्पन्न पण वगैरे वाढले. सो मला वाटतं की काही कमतरता असावी, पण आय डोंट नो कारण की मी इथं राहत नाही बरोबर ना. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. अजून काही म्हणजे प्रॉब्लेम्स असतील तर, पण हे माझं गाव मला तिथं नव्हतं खूप दिवसांनी आलो. मला खूप भारी वाटतं, खूप भारी म्हणजे नॉस्टॅल्जी फील झालं एकदम नाही का. काय सांगू तुम्हाला, आवाज येतो का ना माहीत नाही. मोराचा आवाज येतोय. मोर झालं, हरण झालं, आपण बरेच बघितले करेक्ट ना, मजा. पण ही ट्रिप आणि हे ब्लॉग जी सिरीज आहे आपली ती तुम्ही एन्जॉय केलीच असेल. आणि हे होतं का टाकी होती का तेव्हा पलीकडची नवीन आली. आणि हे BSNLचं ऑफिस, हे वाला BSNL ऑफिस होतं. BSNL आपलं फोन बिन होतं ना, सिम कार्ड सिम कार्ड नाही त्याच्या आधीचं फोन लँडलाईनची सोय झालेली तेव्हा प्रत्येकाच्या घरी फोन होते. आपला काहीतरी नंबर 510 होता. 50 600 का 50 510 50 600 ते 0 काहीतरी होतं ते दाबायचं आणि 50 600 दाबायचं. असं हे असं आपलं सगळं मोठं. आणि माळावरती आल्यानंतर ना आधी ना घर नव्हते ना मोठे, टाक गाव दिसायचं, लिटरली गाव दिसायचं असं आहे आपल्या घरी. ओंकार गेलाय, मोठी आई आमची गुड्डू आणि आबांना सोडायला कळंबला. ते आले की नंतर जेवण वगैरे करून आराम करून उद्या सकाळी आपण निघणार आहे 6 वाजता. आता घरी जाऊ, काय जेवायला ते बघूयात. मोग्या चलो. वडापाववरती भरलं नाही बाई तुझं? मोग्याला जेवायचं मला. हां मोग्या नको म्हणू, अमर 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 म्हणा प्लीज. आणि ऐका त्याला अमर म्हणायचं, गोट्या नाही म्हणायचं. तूच 10 वेळा म्हणतोय रे, 10 वेळा तुम्हीच गोट्या म्हणताय, तूच हे करतोय. हे चालला पुढे, चालला पुढे.
पडशील तू हो पडशील हो. पंकज आताच झालंय सॅलेड सीन. नाही म्हणून मी सोडली ना. महादेव शंभू. काही कळतं ना माझ्याकडे. मला आहे ना तुम्हाला अजून एक अपडेट द्यायची राहिली, सांगायचं राहिलं ऍक्च्युली. ती जी आपण शाळा बघितली तिथं आपले पप्पा पण शिकले होते, म्हणजे आपल्या चुलते मामा त्यांची शाळा सगळी तिथं झालेली. अच्छा आता घरी आल्यानंतर पप्पा मला म्हणले की शाळा तू दाखवली, म्हणजे त्यांना सांगितलं की शाळेत गेलो होतो. गबरे शाळेत गेलो होतो. हा ते आता डोक्यात नको करू. शाळेत गेलो होतो तर पप्पा म्हणले दाखवली का शाळा? म्हणलं हो दाखवली पप्पा शाळा. आता डायरेक्ट युट्यूबवर बघा. हा आता वाजले ते एक वाजले 1. मित्रांनो तुम्हाला माहिती का, अख्ख्या कार्यालयामध्ये ना आम्ही 4 जण झोपायला आलोय. 4 नाही 4 जण. आणि मला हा काय म्हणला झोपायला झोप आली खूप सारी. अरे भोसडीच्या दार तरी हळू वाजवले नाही आलं ते टपकन आलं. बरं ते जाऊ दे नीट लाव. तू काय मला 2 तास झालं मला. लय झोप आली आहे, लय झोप आली आहे. चल ना श्रीकांत चल ना. 2 तास झाले. 2 तास कसा 2 तास फोनवर लागलाय. काय म्हणणार तो. बरं ठीक आहे झोपतो आता, उद्या भेटूयात.